तर मालेगाव स्फोटा प्रकरणात तत्कालीन यूपीए सरकारनं भगवा दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न केला. कोर्टाने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. हिंदू दहशतवाद सांगून सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. त्यामुळे काँग्रेसनं सर्व हिंदूंची माफी मागावी असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर उपमुख्यमंत्र्यांनी देखील तत्कालीन यूपीए सरकारवर टीका केलेली आहे. भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि यूपीएने प्रयत्न केला. तो किती खोटा होता हे कोर्टाने पुराव्यादिशी आज सांगितलेलं आहे. खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला, त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. भगव्यालाही आणि हिंदुत्वालाही अपमानित करण्याचं काम, कलंकित करण्याचं काम आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम त्या काळातल्या यूपीए सरकारने केलं. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अतिशय खऱ्या अर्थाने हे एक षडयंत्र होतं, एक कारस्थान होतं आणि एक साजिश होती आणि त्यामध्ये या लोकांना गोवलं गेलं. परंतु जे लोक भगवा आतंकवाद, भगवा दहशतवाद म्हणाले त्याला न्यायालयाने एक करारा जवाब, एक चांगली मोठी चपराक आजच्या निर्णयाने दिलेली आहे. दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे.